चला गावदेवी आर्यम सोनारपाडा टीम क्षेत्ररक्षण करत असताना पहा मिळतोय आणि माऊली 11 नागाव ज्याने टॉस जिंकला आणि बॅटिंग स्वीकारली आहे. पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यांचा निर्णय धाडसी होता. काल सुद्धा पाहिल्या माऊली 11 टीमने धावा चेस करत असताना 2 सामने जिंकले, त्यामुळे आता त्याने त्याच निर्णयाला पसंती दिली आहे की जेणेकरून एक मोठी धावसंख्या उभी करूया. आणि मात्र गोलंदाजी खूप चांगली आहे सध्या. चला फिल्डिंग लावा टीम सोनारपाडा. जगदीशजी, खरं तर मी एवढंच म्हणेन की ठाणे या जिल्ह्यामध्ये फार डिसिप्लिन पाहायला मिळतं. खरं तर जी स्ट्रॉंग असोसिएशन आहे ना, त्या असोसिएशनचं मी वारंवार कौतुक आणि आभार करत असतो, मानत असतो. ज्या असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री विनोदजी पाटील, त्यानंतर उपाध्यक्ष श्री आदेशजी भगत. खरं तर ज्यांनी या असोसिएशन तयार केले आणि या परिसरामध्ये जे रूल्स अँड रेग्युलेशन डिसिप्लिन क्रिकेटची ही सातत्याने आम्ही पाहत असतो. खरं तर म्हणून तर या इकडच्या स्पर्धा एवढ्या चांगल्या होतात ना, शिस्तबद्ध, त्याचबरोबर यशस्वी स्पर्धा पाहायला मिळत आहेत आणि ते सर्व खेळाडू संघ खरं तर या असोसिएशनचा चांगल्या प्रकारे ऐकत असतात. हॅलो, थँक्यू. तर जाऊया मॅचच्या दिशेने, जेथे फाईट पाहायला मिळेल आपल्याला. गावदेवी आर्यम सोनारपाडा विपक्ष माऊली 11 नागाव या दोन टीममध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये पहा मिळतोय आपल्याला. सचिन पाटील आणि त्याचबरोबर रोहित पाटील या जोडीला पाहतोय. गोलंदाज सोनारपाडा संघाच्या यास बाहुबली ऑफ अमर ठाकूर ला पाहतोय. उंचपुरा खेळाडू आणि क्रिकेट खेळासाठी एक मजबूत शरीरयष्टी असणारा खेळाडू पहा मिळतो अमर ठाकूर. यस, केजू मुंडे नंतर त्याचा नंबर लागतोय, कारण दोन्ही खेळाडू जवळजवळ सारखेच पहा मिळतात. चला गेम स्टार्ट करा. आयोजन कमिटीच्या सूचना येतात आणि एक्झॅक्टली 20 मिनिटाचा अवधी असेल 4 षटकं फेकण्यासाठी. लक्षात ठेवा आपण. सामना सुरू होते. सचिन पाटील स्ट्राईक वरती. गेम ऑन. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफस्टंपला चेंडूची पिचिंग झाली आहे आणि पहिला बॉल डॉट. मात्र येथे सोनारपाडा टीमला लागते ती 2 धाव्यांची पेनल्टी, कारण 12व्या खेळाडूची टी शर्ट नाही आहे. हे आपले ग्रामीण क्रिकेटचे नियम आहेत. त्या नियमांना अनुषंगाने आपण क्रिकेट खेळतोय, त्यामुळे आपल्याला इथे 2 रनची पेनल्टी लागली आहे. यावेळेस बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो डॉट. 2 चेंडू डॉट फेकले जातात. सचिन पाटीलला पाहतो स्ट्राईक वरती. आणि रोहित काहीतरी बातचीत करत असताना कशा प्रकारे तुला आता खेळायचं आहे, कारण सचिनकडे सुद्धा खूप अनुभव आहे. त्यामुळे रोहित जरी यंगस्टर असला, सध्याच्या घडीला चांगल्या इम्पॉर्म मध्ये खेळाडू आहे. नागाव टीमचा अगेन्स्ट सोनारपाडा खेळत असताना आताचा बॉल अगदी पुढ्यात फेकला. चेंडू मिड ऑफला. शानदार क्षेत्ररक्षण तडी या सर्कल मध्ये योगेश पाटील होते, त्यामुळे ते 3 चेंडू डॉट पहा मिळतात. आणि नेहमीच चांगली गोलंदाजी पाहिली अद्यापर्यंत अमर ठाकूरची, जो नेहमीच इम्प्रेस करत असतो सर्वांना, कारण उंचीचा पुरेपूर फायदा. बाउन्स यावेळेस बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचं होतं, जमलं नाहीये. सलगचा 4था चेंडू डॉट. 4 चेंडू या 24 बॉल मध्ये डॉट खेळल्यानंतर आता सुरुवातीचे 4 चेंडू आले. अद्याप किती मोठा प्रवास करायचा आहे नागाव टीमला. यावेळेस दांडी गुल एसटी उडवली गेली, वाकवली गेली आणि अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला यॉर्कर आणि फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का माऊली 11 नागाव टीमला.
थँक्यू. न्यू बॅट्समन प्रितेश पाटील मैदानावरती येत असताना 4 चेंडू डॉट नंतर 5वा चेंडू क्लीन बोल्ड झाले. 5 चेंडू डॉट आलेत. पहिल्याच पॉवर प्लेचं एकमेव षटक आणि किती इम्पॉर्टंट असं एकमेव षटक पॉवर प्लेचं. तर सध्या तरी चित्र तसंच पाहा मिळालं. उसाटणे संघ ज्यावेळेस बॅटिंग बॉलिंग करत होता तेव्हा सुद्धा पॉवर प्लेमध्ये फक्त 2 रन्स आल्या होत्या मुडी देसाई टीमला. आणि ते चित्र मगाशी सुद्धा होतं जेव्हा वाडेकर संघ बॅटिंग करत होता. चांगली कामगिरी केली होती वसाहत टीमने. मात्र 3रं-4थं षटक त्यांचं कुठेतरी खराब पाहायला मिळालं आणि त्यामुळेच त्यांना सामना गमवावा लागला. प्रितेश आल्यात स्ट्राईकवरती. यावेळेस पुन्हा एकदा आणि मेडन षटक. जरा जोरदार टाळ होत्या अहमद ठाकूर साठी. विकेट मेडन षटक फेकण्यात आलं आणि आजच्या दिवसात चांगली कामगिरी करणारा खेळाडू पाहा मिळतोय. बाहुबली पाहिलं गेलंय ज्याने आपल्या ताकदीचा पुरेपूर वापर करत असताना चेंडूची लाईन मात्र चांगली ठेवली आणि विकेट मेडन षटक फेकलं. मात्र आता 3 षटकांचा फक्त खेळ असेल. टीमच्या गोलंदाजाने आणि आता मात्र अमर ठाकूर गावदेवी RM सोनारपाडा टीम मात्र येते खेळत असताना चांगली कामगिरी केली. गोलंदाज पाहतोय 2रं षटक अमोल पाटील ला पाहतोय आपण. चांगली गोलंदाजी झाली. आता मात्र डावकऱ्याचा फलंदाज रोहित पाटील स्ट्रायकर मॅन ठिकाणी पहा मिळतोय. कालच्या दिवसामध्ये चांगली बॅटिंग झाली आहे रोहित आणि प्रितेशची. मात्र आज खेळ पहा मिळेल. 3 षटकामध्ये पहिलाच बॉल स्लॉक स्वीप. क्षेत्ररक्षक आहेत आणि बनतील प्रेक्षक. पहिल्याच बॉलवरती ठोकलाय रोहित पाटीलने दमदार षटकार. थँक्यू. तर पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. यावेळेस पुन्हा एकदा कांस करायचं होतं. फटका पसलाय आणि खेळाडू बाद झालाय. श्रीधर पाटील होते तेथे. फलंदाज बाद होतोय. ज्या फलंदाजाने षटकाराने आघात केला त्याला मात्र माघारी परतवलाय आणि पहिला 2रा धक्का लागतोय माऊली 11 नागाव टीमला. सुपर 12 ची मॅच पहा मिळेल आपल्याला. दातिवले आणि दहिसर या सुपर 6 मध्ये जाण्यासाठी क्वालिफाय पात्रता लढत पहा मिळेल. दहिसर आणि दातिवली दोन्ही टीम आपण रिपोर्टिंग करा आला असेल तर. पहिलाच बॉल फुलटॉस होता. बॅटवरती व्यवस्थित मिळत झाला नाही आहे आणि ते एकेरी स्वरूपाची धाव मिळाली. अद्यापर्यंत फक्त 7 धावा स्कोरबोर्ड वरती पहा मिळतात. त्यामुळे आता गोलंदाजी चांगली झाली आहे. षटकार आल्यानंतर मात्र अमोल पाटीलने एक चांगल्या खेळाडूला रोहित सारख्या आक्रमक शैलीच्या
फलंदाजाला बाद केलं. प्रितेश पाटील आता स्ट्राईक वरती. यावेळेस दांडी गोल झाली आहे. पुन्हा एक फलंदाज क्लीन बॉलच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. काच लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. अतिशय चांगली गोलंदाजी पाहतोय आपण सोनारपाडा टीमच्या वतीने. फलंदाज बाद आणि धक्का क्रमांक 3रा. तर आता बंटी पाटील आणि त्याचबरोबर रुपेश पाटील ही जोडी पाहतोय. प्रितेश पाटील बाद झाले. त्यानंतर सचिन पाटील आणि रोहित पाटील बंधूंचे जोडी मात्र बाद झाल्यात. आता खेळपट्टीवरती 2 खेळाडू पाहा मिळतात आणि या ठिकाणी पाहिलं तर अमोल पाटीलचं चांगलं षटक राहिलंय. षटकार आल्यानंतर 2 विकेट मिळवल्यात. खूप इम्पॉर्टंट होत्या विकेट्स. कालच्या दिवसात त्यांची कामगिरी अतिशय चांगली झाली होती. आज मात्र जास्त मोठं योगदान देऊ शकले नाहीये. त्यामुळे रुपेश आणि बंटी यावेळेस उडवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा जास्त उंची लांबी कमी आहे आणि फलंदाज बाद होईल. या षटकामध्ये 3रा धक्का लागतोय माऊली 11 नागाव टीमला. गेल्यात तर मात्र न्यू बॅट्समन मैदानावरती एंटर होत असताना पाहा मिळतोय. पुन्हा एकदा फटका तर चांगला आहे. बडी स्लॉंगनला एकेरीच स्वरूपाची धाव मिळेल. चांगला फिल्डिंग चांगलं बॉलिंग पाहा मिळतोय गावदेवी आरएम सोनारपाडा टीमच्या. आणि यातून 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकामध्ये एकही धाव नाही आणि या दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्यात त्या 8 धावा आणि एकंदरीत 8 या धावसंख्येवरती 4 धक्के मिळाल्यात अद्यापर्यंत नागाव संघाला. प्रवीण पाटील आणि आता त्याचबरोबर बंटी पाटीलला पाहतोय आणि गोलंदाज रिद्देश पाटील मैदानावरती पहा मिळतोय आपल्याला. चांगली गोलंदाजी अद्यापी अनुशासित गोलंदाजी करण्यात आली आहे. स्टंप टू स्टंप एका षटकाराचा अपवाद वगळला तर सर्वच्या सर्व चेंडू हे सोनारपाडा टीमच्या बाजूने पाहायला मिळाले आहे. डॉट चेंडू फेकले गेल्यात. विकेट टेकन गोलंदाजी पाहायला मिळाली आणि आता मात्र रिद्देश मैदानावरती. 3रं षटक समोर बंटी. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. ऑफ स्टिक वरती लाईन ठेवली आहे. चेंडू जातोय तो डॉट. एस्टेनच्या मागे पाहतोय समीर पाटील आहे ना. चांगलं किपिंग करत असताना यष्टीरक्षक म्हटला की मैदानावरचा केंद्रबिंदू आणि अगदी क्लोज किपिंग. यावेळेस फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. षटकार. गरज होती एखाद्या मोठ्या फटक्याची आणि तो फटका पहा मिळतो आपल्याला बंटी पाटीलच्या बॅटमधून. या इनिंगमध्ये हा 2रा षटकार आहे. प्रथम षटकार टोकला तो रोहित पाटीलच्या बॅटमधून. नंतर मात्र बंटी षटकार टोकत असताना धावसंख्या पुढे
पहा मिळतोय स्कोरबोर्ड वरती. पुन्हा एक मोठा फटका. आता मात्र फटका फसलाय की टायमिंग प्रॉपर. वा, गुड टायमिंग. आणि लागोपाठच्या 2 चेंडूवरती हा दुसरा उत्तुंग षटकार. थँक्यू. रेस दरम्यान पाहतोय जय हनुमान दातिवली संघ कॅप्टन विशाल मडवी येत असताना. चला दैसर टीम पण महेंद्र भोईर रिपोर्टिंग करा. 2 चेंडू 2 षटकार पहा मिळाल्यात. बंटी पाटील स्कोर कार्ड वरती धाबा बनवल्या गेल्या त्या अद्यापपर्यंत 20 रन्स 20 धाबा स्कोरबोर्ड वरती. यावेळेस पुन्हा एकदा बिग शॉट खेळायचं होतं. थोडासा आकू टप्प्याचा चेंडू समोर खेळात. महेंद्र वेलकम. आणि आता येते चेंडू डॉट जात असताना पहा मिळतोय आपल्याला. चांगलं कमबॅक करत असताना 2 षटकार आल्यानंतर गोलंदाज पुन्हा एकदा बिग शॉट. या षटकामध्ये तिसरा षटकार. गरज होती ते मोठ्या फटक्यांची आणि चेंडू पुन्हा एकदा हरवलाय. एवढे लांब लचक फटके पाहायला मिळतात. बंटी पाटील ऑन द फायर. तर 3 षटकार. या षटकामध्ये पाहतोय आपण रिद्धेश्वरती मात्र हल्ला चढवला गेलाय. ज्याप्रमाणे गरज होती धावसंख्येची नागाव संघाला आता धावा बनवण्याच्या दिशेने पहा मिळतात. तेथे मात्र डॉट बॉल आलाय. 3 षटकार आले. वैयक्तिक 18 धावा या षटकामध्ये आल्याने एकूण 3 ओव्हरमध्ये 26 ही धावसंख्या पहा मिळतोय. थँक्यू. तर समीर पाटील शेवटचा अंतिम षटक. पहिलाच बॉल फटका चांगला आहे. गॅपमध्ये ढकायचं होतं. क्षेत्ररक्षक आहेत. बनतील प्रेक्षक. चेंडू जाईल पहिल्या टप्प्यावरती सीमा रेषा पलीकडे. चौकार. चौकार पाहायला मिळाला प्रंश बाट मधून. तर पहा अद्यापर्यंत 4 चेंडू हरवल्यात. बाहेर पाहिला तर थोडीशी आउटफील खराब आहे. त्यामुळेच आता भेटला आला या मॅच बॉल. ते आणखीन एक चौकार गरज होती आणि स्कोर कार्ड वरती 30 धावा आपल्याला पहा मिळतात. सोनारपाडा विपक्ष नागाव अशी विद्यमान लढत. मैदानावरती 2 संघामध्ये सुरुवातीला 4 धक्के लागले नागाव टीमला आणि या 2 खेळाडूंनी मात्र खेळ सावरण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र लॉंगॉनला येतोय. तिथे अमर येतं आणि एक पाहिलं तर सिद्धेश होते. एकच धाव मिळतोय. एकने धावसंख्या पुढे सरकताना पहा मिळतोय आपल्याला. स्ट्राईक वरती बंटीला पाहतोय. मागच्या ओव्हरमध्ये 3 षटकार त्याच्या बॅट मधून पहा मिळाले. यावेळेस मात्र चेंडू पॅड वरती अदलतोय. ते मात्र
एकेरी धाव पहा मिळते थोडीशी मात्र यावेळेस उडवण्याचा प्रयत्न बॉल मात्र भरपूर वेळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूरवरून आल्यात आणि झेल स्वीकारत असताना अनिकेत होते चांगला कॅच पकडलाय आणि मात्र खेळाडू बाद होईल आता फ्रंटला मैदान सोडावं लागतंय. न्यू बॅट्समन मैदानामध्ये येतात स्ट्राईकला बंटीला पाहतोय थोडेसे मोठे पडके अद्याप खेळावे लागतील त्याला. यावेळेस चांगला ऑन साइडला खेळून काढला एक धाव कंप्लीट केल्या दुसऱ्या धावेचा कॉल दिला गेला या ठिकाणी दुसरी धाव घातक ठरले असती थ्रो मात्र ऑन दी स्टंप पहा मिळाला त्यामुळे ते 2 धावा अंकित केल्या गेल्या स्कोरबोर्ड वरती. एका दुसऱ्या मोठ्या बडक्याची गरज आहे शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक मार्गस्थ असताना लास्ट टू गो पहा मिळतंय बंटीला पाहतोय आपण ज्याच्या बॅटमधून आज रन पाहायला मिळाला ते काही खेळाडूने मात्र दुसरी मोठी धावसंख्या उभी करू शकले नाहीये त्यामुळे एकच धाव कारण विकेटला खूप महत्व आहे ते सामन्याचा निकष हा विकेटवरती आहे प्रथम त्यामुळे आता विकेट गमावणं थोडंसं महागात पडतं आणि एकूण 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकामध्ये पाहिलं तर एकूण धावा बनवल्या गेल्या त्या 34 धावा आणि 35 धावेचं लक्ष असेल मात्र 2 धावा पॅनल्टीच्या ऍड होतील. कांचन ओके टार्गेट असेल तो मात्र 37 चला टॉस केला जाईल ज्या अनुमान दातिवले आणि त्याच्या अगेन्स्ट केलेलं गावदेवी दहिसर आणि अंदाच्या हंगामामध्ये 2 संघ आहेत ना रेवाल जास्त वेळेला एकमेकांसमोर आल्यात बऱ्याच वेळा पाहायला मिळालं चित्र तसं नेट टू नेट फाईट केली गेली यांच्यामध्ये. थँक्यू. तर रामचंद्र संतेत त्यांच्या शुभासे आपण करणार आहोत टॉस या 2 संघामध्ये. तर टॉस केला जाईल दहिसर आणि दातिवली नीता स्मृती 11 दहिसर आणि विशालने कॉल दिलाय आणि काटाय महेंद्र टॉस जिंकलाय या ठिकाणी प्रथम अभिनंदन. काय घेणार प्रथम ला मात्र तंबूचा रस्ता दाखवतोय पहिली विकेट गारद ही लिंक त्यानं जर ओपन केली असेल तर अशा सर्व प्रेक्षकांचं आपण स्वागत करूया आणि त्यांच्या माहितीसाठी सांगूया की मॅच सुरू आहे नागाव विपक्ष सोनारपाडा आणि सोनारपाडा संघाला करायचे आहेत 37 धावा. विजय करता अनिकेत हा मात्र अनिकेतसाठी बॉल होता मिस टायमिंग फटका फसला आणि अनिकेत तंबू मध्ये येऊन बसला. कंचन गोल्डन डकचे शिकार झालेत. आपण पाहिलात अमोल पाटील आणि अनिकेत पाटील. ए फॉर अमोल ए फॉर अमित बॅक टू डगआउट गोल्डन डक अर्थातच भोपलाही न फोडता ही 2 गडी बाद झालेत आणि कंचन भोपला म्हटलं तर पहा डक
ज्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण मॅचेस पाहायचो, कपिल देवचा जमाना, कपिल देव स्टँड आपण पाहतोय, आणि त्यांचा जो जमाना होता त्यावेळेस फलंदाज शून्यावर बाद झाला की डक यायचा, एक बदक त्याच्या बाजूला, म्हणजेच अर्थातच गोल्डन डक, सिल्वर डक असं आपण बघतोय, डायमंड डक, आणि त्या डकचा मात्र शिकार इथे गोल्डन डकचा शिकार झालाय फलंदाज अनिकेत पाटील. समीर पाटील येते आता नेट नंबर 4 वर, आणि नॉनस्ट्राईकला योगेश पाटील तो वाट पाहतोय, कारण योगेश पाटील असा खेळाडू आहे सोनारपाडा गावचा ज्याच्या नावावर कांचन 7 बाईक आहेत, म्हणजे एक रिच खेळाडू आहे हा. 7 म्हणेन पेडगावचा, जसं पेडगावच्या 7 बाईक आहेत, आणि हा योगेश पाटील हा ठाण्याचा ज्याच्या नावावर 7 बाईक. पुल्लर लेनचा चेंडू फुल टॉस फेकला, क्षेत्ररक्षकांच्या मधून एखाद्या सुईमध्ये धागा रोवावा तसा हा फटका पाहायला मिळाला. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून 4 धावांसाठी चौकार. कांचन खरं तर या फलंदाजांना लगातार 3 गडी बाद केले होते, परंतु त्याच गोलंदाजावर मात्र फलंदाज श्रीधर म्हात्रेनं काय प्रत्युत्तर दिलाय, आक्रमकपणा दाखवला आणि तब्बल 11 धावा काढून टोकून काढल्या आहेत. 11 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. मगाशी देखील विशाल म्हात्रेचं आपण थोडंसं या ठिकाणी वर्णन केलं होतं. विशाल म्हात्रे एक जबरदस्त खेळाडू आहे मित्रांनो. खरं तर जागृत 11चे कॅप्टन देखील आहेत, ओपन स्पर्धेमध्ये देखील खेळत आहेत, आणि आपल्या गावच्या संघासाठी तर त्याने अनेक वेळा मैदानं गाजवली आहेत विशालनं. 2018चं मला अजूनही त्याचं खेळ आठवतोय. 7 त्याच्या नावावर झाल्यात हिंदू हृदय सम्राट चषकामध्ये. त्यानंतर ACC ट्रॉफीमध्ये 5 बॉलमध्ये 5 षटकार मारण्याचा विक्रम विशाल म्हात्रे ब्रॅव्होच्या नावावर आहेत. अजून तुम्हाला विक्रम सांगेल, कारण ज्या वेळी हा विशाल म्हात्रे खेळत असतो या उसरगड संघासाठी नक्कीच फार मोठी चांगली कामगिरी करत असतो. आणि आज मात्र आयोजनाच्या भूमिकेत व्हेरी गुड अरेंजमेंट, अतिशय चांगलं आयोजन. फार आयोजनाची भूमिका बजावत असताना त्याचबरोबर अगदी प्रत्येक गोष्टीकडे काटेकोरपणे लक्ष असतं. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. यस, खरं तर हलकसच तटवलंय, वेग नव्हता, अर्थातच ताकद नव्हती या फटक्यामध्ये. जसा चेंडू आला नक्कीच पायावर हलक्याच पद्धतीनं खेळून काढला फलंदाज समीरनं. मात्र समीरला परतावं लागलं, कारण हा फटका झेल स्वरूपात निर्माण झाला आणि झेलच्या स्वरूपात टिपला जातोय झेल त्या ठिकाणी उदयनं. आणि या 4था फलंदाज तंबूच्या आश्रयाला येताना कांचन चेंडू असताना 3 धावा घेणे म्हणजे तुमच्याकडे असणारी चपलाई, तुमच्याकडे असणारी चतुराई इथे पाहायला मिळाली आहे. फलंदाज राहुल आणि फलंदाज श्रीधर. व्हेरी गुड रनिंग मिडविंग, अतिशय चांगली रनिंग मिडविंग, आणि अशाच पद्धतीने धावा वाढवण्याचं काम मात्र सुरू आहे फलंदाज श्रीधर म्हात्रेचं. श्रीधर म्हात्रेनं 1 षटकार 2 चौकार आपल्या संघासाठी एक महत्त्वपूर्ण, मी म्हणेन चांगली कामगिरी आतापर्यंत केली आहे. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. संजय पाटील पुन्हा एकदा गोलांच्या मार्कवर तयार असेल. अगदी 5 ते 6 पावलांचा स्टार्ट आहे संजयचा, आणि उजव्या हातानं गोलंदाजी करतोय आणि पंचांच्या अगदी डाव्या बाजूनं मारा करतोय, म्हणजेच राईट आर्म ओव्हर द विकेट. उजव्या हातानं राऊंड द विकेट मारा करतोय माफी असावी. हा चेंडू हवेमध्ये, झेल, आणि झेल खाली क्षेत्ररक्षक. आणखी एक विकेट. विकेट तर विकेट पाहायला मिळत आहेत. आपण पाहू शकाल सोनारपाडा संघाला मिळतोय आणखी एक धक्का. 5वा गडी आता मात्र बॅक टू डगआउटला जात असताना ॲज व्हेरी गुड, व्हेरी गुड, नाईस बॉलिंग. संजय पाटीलचं कौतुक करावं लागेल, जिथे मात्र आणखी एक गडी बाद करतोय. डायमंड डकचा शिकार झाला आता जो फलंदाज बाद झाला राहुल. आणि खरं तर संजय पाटील जेवढा चांगला गोलंदाजी करतोय तेवढा चांगला गायक देखील आहे. ठाणे जिल्ह्याचं गीत त्यानं देखील गायलाय, म्हणजेच कलागुणांनी नटलेला हा खेळाडू. इथे मात्र
प्रदर्शन करत असताना चेंडू शॉट पॉईंटकडे जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे उभा. एकच धाव मिळेल एका धावेच्या मदतीनं. संघाची एकूण धावसंख्या जर बघितली तर धावफलकावर नोंद झाली जाते केली जाते 19. 19 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट. 5 बाद 19 धावा. सोनारपाडा संघ फलंदाजी करतोय. कारण रन रेट बघितलं तर त्यांना आता इथे 10 पूर्णांकाच्या वर गेलंय. म्हणजेच प्रत्येक षटकामागे 10च्या वर धावा काढाव्या लागतील. ऑन द स्ट्राईक अमर ठाकूर. क्रिकेटचा बाहुबली सारखा हा शरीरयष्टी घेऊन अमर आता मात्र ज्या खेळाडून खरं तर पहिला षटक मेडन फेकला होता असा अमर ठाकूर मात्र एका धावेनं संघाची धावसंख्या वाढवतो ना. अर्थातच 20 या आकड्यावर 2 षटकांचा खेळ समाप्त. 20 धावा धावफलकावर. मी तर म्हणेन चांगली धावसंख्या उभारण्यात त्यांना यश मिळालंय. परंतु जे फलंदाज आहेत ना ते लवकरात लवकर जास्त बाद झालेत. अर्थातच 5 गडी बाद. पहिल्या फलीतले सलामीचे 5 फलंदाज तंबूमध्ये परतलेत. आता उर्वरित नंतरच्या मधल्या फलीचं कार्य कसं असेल ते मात्र आपण पाहणार आहोत. उर्वरित 12 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 17 धावा. किंग ट्रॉफीचं एक अतिशय दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आणि खरं तर या ट्रॉफीचे प्रणेते, या ट्रॉफीचे आधारस्तंभ माननीय श्री पांडुरंगजी दीनानाथ संते यांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन. कारण पांडुरंगजी संते यांचं कार्य महान आहे. युवकांना प्रेरित करणारं कार्य. अर्थातच आपण बघितलं या मैदानासाठी त्यांनी फार मेहनत घेतली आहे. हे क्रीडांगण जे बनवण्याचं कार्य आदरणीय सन्माननीय पांडुरंगजी संते यांच्या माध्यमातून फार मोठं लाभलं. मित्रांनो, गरिबांना, गरजू माणसांना मदत करणे हा त्यांचा वारसा, हा त्यांचा ध्यास. अर्थातच आदरणीय पांडुरंगजी संते बॉस आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा साकारली जाते. या स्पर्धेला नक्कीच पांडुरंगजी संते यांच्या खांद्याला खांदा लावत अर्थातच मदत करणारे आमचे विशालजी म्हात्रे असतील, अमितजी पाटील, केतन म्हात्रे आणि त्याचबरोबर त्यांना साथ लाभलेली बिंदास्त पाटील, जयदास पाटील, प्रेम म्हात्रे, जालिंदर पाटील आणि सर्व वेताळेश्वर क्रिकेट संघ हुसरगर, गणेश मित्र मंडळ हुसरगर आणि ग्रामस्थ मंडळ हुसरगर आयोजित किंग ट्रॉफी 2022 हे सुंदर पर्व आपण नक्कीच पाहतोय. आज मात्र 7वा दिवस या स्पर्धेचा. उद्या 8व्या दिवसात या फायनलची सांगता होईल. या मॅचेसची सांगता होईल. या स्पर्धेची सांगता होईल. अतिशय चांगली स्पर्धा. अगदी तिरंगीमय वातावरण या सभोवताली मैदानावर. 12 चेंडू 17 धावा हे समीकरण. गोलंदाज नयनचा हा चेंडू. यस, काय घडलं मैदानावर पहा. इथे मात्र यष्टीरक्षकाच्या जवळून आणि 2 क्षेत्ररक्षक मागे बॅक टू द कीपर. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू फरार झालाय सीमारेषा पलीकडे. चौकार. नागाव संघाला आता क्षेत्ररक्षणामध्ये मी म्हणेन मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल. नागाव संघाला आता फार मेहनत कंबर कसावी लागेल. कारण समीकरण 11 चेंडू आणि निर्णायक विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. उर्वरित 11 चेंडू आणि निर्णायक विजयासाठी 13 धावा. मी म्हटलं की आता क्षेत्ररक्षण तुम्हाला चांगलं करावं लागेल. प्रयत्नच करावे लागतील. प्रयत्न करायला मात्र तुम्हाला न चुकता कामा अर्थातच प्रयत्न करावेच लागणार आहेत. प्रयत्न करायला विसरू नका. या ठिकाणी तुम्हाला कंबर कसण्याची वेळ का सांगितली जाते, कारण समीकरण बघितलं तर अगदी निकट समीप आलंय. 11 चेंडू आणि 13 धावा. ऑन द स्ट्राईक अमर ठाकूर. अमर ठाकूरनं आता आडव्या बॅटने केला. चेंडू जातोय वाईडिश डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. चांगली फेकी आणि चांगली खरं तर या ठिकाणी क्षेत्ररक्षण कलेक्शन चांगलं पाहायला मिळालं. 1 धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या एकूण धावफलकावर 25. 10 चेंडू आणि 12 धावा. जवळपास समीकरण आलंय आणि कंपल्सरी चेस करावंच लागणार आहे विकेटचा विचार केला तर. यस, कारण विकेटची बरोबरी आहे दोन्ही संघांची. हा मात्र हवेमध्ये झेल आहे. उंचावर उडलाय. झेलखाली क्षेत्ररक्षक आहे आणि वाईडिश डिप्स बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टिपला जातोय झेल. आणखी एक फलंदाज. आता मात्र 6वा फलंदाज इथे बाद होतोय.
संघाचे आता जास्त फलंदाज बाद झालेत. समीकरण असेल उर्वरित चेंडू बाकी असतील 9 आणि विजयाकरता 12 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 12 धावा हे समीकरण गुणतालिकेवर आपल्याला पाहायला मिळेल. परंतु स्ट्राईकला तुम्ही अमर ठाकूरला पाहतोय, कारण अमर ठाकूर 7व्या क्रमांकावरचा हा फलंदाज आतापर्यंत चांगली कामगिरी करतोय. अमरनं 3 चेंडूमध्ये 6 धावा काढल्यात. मग या मॅचचा तारणहार संकटमोचक अमर ठाकूर ठरेल का? कारण ज्यानं सुरुवातीला पहिल्या सत्रामध्ये पॉवर प्लेचं षटक मॅडन फेकलंय, त्यामुळे त्याच्याकडे असणारी गुणवत्ता फलंदाजीतून तो सिद्ध करेल का? पहिले स्वतःला सिद्ध करा, प्रसिद्ध तुम्ही आपोआप व्हाल. चेंडू पुन्हा एकदा बॅटची काट. चेंडू पहा इथे डीप फाईन लेगला येतोय. 3 क्षेत्ररक्षक मागे धावतायत चेंडूच्या. तोपर्यंत मिल्ट आहेत 2 धावा. 2 धावा सहज आणि सहज पूर्ण झाल्यात. 2 धावेनं संघाची धावसंख्या वाढते. समीकरण बदललंय. समीकरणाचं चित्र समीकरण या पद्धतीनं आपण गुणतालिकेवर पाहतोय. 8 चेंडू आणि 10 धावा. SMD स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळेल समीकरणाचं या ठिकाणी चित्र. टार्गेट 37 धावांचं होतं. करंट रेट आता 10.0. रिक्वायर्ड रेट आपण बघितलं तर त्या पद्धतीनं 8 चेंडू आणि 10 धावा म्हटलं तर समीकरण अगदी सोपं झालं या सोनारपाडा संघासाठी. नागाव संघाला इथून चांगली गोलंदाजी, टिच्चून गोलंदाजी करावी लागेल. परंतु ओव्हरची चेंडू स्टँड अँड डिलिव्हर्ड केलाय. काय मनगटी ताकद पाहायला मिळाली रोहित शर्मा स्टँड कडे. हा चेंडू फ्लॅट पद्धतीनं, पॅरलल पद्धतीनं, मॅग्निफिसेंट स्ट्रोक. इट इज 6 रन. सात 4 वर राहिलंय. आता या षटकारानं मॅचचं पूर्ण चित्र बदललं, समीकरण देखील बदललं. अवघ्या 4 धावांची आवश्यकता. अमर ठाकूर ऑन फायर. येस, वेलकम द 6 रन. विजयी फटका. बाहुबली स्ट्रॉंग बॅट्समन आणि बाहुबली सारखा हा फलंदाज फलंदाजी करताना पाहायला मिळाला. स्टेट ड्राईव्हचा विजयी षटकार. आपण सामना खरं तर हा 3 चेंडू राखून जिंकलात. त्याचबरोबर अख्खा ओव्हर अर्थात 7 चेंडू 4 धावांची गरज असताना एक षटक पूर्ण बॅलेन्स राहिला आणि 3 षटकातच या धावा कंप्लीट केल्या आहेत. असा हा सामना जिंकलाय. नंतर नागाव संघ खरं तर आपण झालेल्या चुका या पद्धतीनं आपण झाल्या असेल या मॅचमध्ये, त्या नक्की सुधाराल आणि चांगल्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा चांगलं प्रदर्शन कराल हीच तुम्हाला शुभेच्छा.